विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहतात विश्व 24 न्यूज। सोलापुरातील ब्रेकिंग न्यूज। महानगरपालिकामध्ये देखील आता राजकारण। आयुक्त पी शिवशंकर पासून सर्व अधिकारी साहेब, थोडा तरी तुमच्या जीवाला लागत असेल तर माझ्या प्रभागावर लक्ष द्या। प्रभाग क्रमांक 16, बीजेपीचे नगरसेवक संतोष भोसले। आज सोलापूर शहरामध्ये पाण्याचे नियोजन IAS अधिकारी म्हणून पी शिवशंकर एक मीटिंग घेतले होते की सोलापूर शहराचं पाणी सणावाराला व्यवस्थित देऊ। तर कमीत कमी आज या मीटिंगला 3 आठवडे झाले, काही शून्य नियोजन आहे। मग वारंवार यांना संबंधित अधिकाऱ्याला सांगतो तर अधिकारी तर धडधडीत म्हणतात मारा, मला फरक पडत नाही। म्हणजे सत्ताधारी जरी असलं तरी पण मी माझ्या जनतेसाठी मारायला तयार आहे। पण या अधिकारी लोकांना कळणं महत्त्वाचं आहे। शहरामध्ये पाणी 5 दिवसाला, त्या 5 दिवसाच्या पाण्यामुळे डेंगूने अनेक मृत्यू झालेत, अनेक लहान लहान लेकरं मेलेत। माझ्या भागातले लहान लहान बाळ मेलेले आहेत। यांना थोडंसुद्धा लाज लज्जा नाही आहे। यांना गांडी खाली मऊ सीटं, खुर्च्या, या अशा गोष्टी या अधिकारी लोकांना पाहिजे आहेत। आणि नियोजन मात्र शून्य आहे। सोलापूर शहराचं काय आहे का नाही नियोजन? सोलापूर शहराबद्दल काहीतरी पाहिजे होतं, पण सोलापूरला नियोजन तरी काही दिलेलं नाही आहे। मला एकच सांगायचं आहे, अजून पण विनंती करतो, सोलापूर शहराला ह्या पुढच्या आठवड्यात 2 दिवसाला पाणी द्या। कमिशनर साहेब पाणी द्या 2 दिवसाला पाणी द्या। मी 10 वेळा सांगतो 2 दिवसाला पाणी द्या। तर हे डेंगूचं प्रमाण परत फैलणार नाही 2 दिवसाला पाणी दिलं तर। मी वारंवार मागच्या मीटिंगमध्ये पण सांगितलंय, बाईट देऊन पण सांगितलंय, सगळ्या गोष्टींनी सांगितलंय की असं नियोजन आहे, या नियोजन करा। तर कुठलीही दखल न घेता आज त्यामुळेच माझ्या प्रभागामध्ये लहान 8-8 वर्षाचे बाळं डेंगूमुळे मेलेले आहेत। साहेब, थोडं तर तुमच्या जीवाला काय वाटत असेल तर थोडंसं त्या लहान लेकराची तर आत्म्याला शांती मिळू द्या। 2 दिवसाला पाणी शहराचं करा। मी माझ्या फक्त प्रभागाचं बोलत नाही आहे, सोलापूर शहराचं बोलतोय। आज इथं मराचं वेळची कारण का आली? कारण तुमच्या संबंधित महापालिकेचे अधिकारी चोबे असेल, धनशेट्टी असेल, तिने तर म्हणलेत आम्ही मीटिंगमध्ये आहेत, तुम्ही मरा। ह्या भाषेमध्ये ते धनशेट्टी आणि त्या भाषेमध्ये ते चोबे। अहो, काय अधिकारी लोक आहेत तुम्ही? काय नियोजन बंद आहे तुमचं? शहरात काय पाहिजे? सुख शांती समाधान म्हणता एकीकडं, आणि एकीकडे पाणी देत नाही 8-8 दिवसात 5-5 दिवसात। 10 वेळा तुमची मीटिंग होते, फक्त मीटिंग कागदावरती घ्यायचे का? सत्ता माझी जरी असली तर पण हे संबंधित अधिकाऱ्याला काय घेणं देणं आहे का नाही? मग त्यांचा काय वचक आमचा जरी वचक नसला तरी पण त्या अधिकारी लोक येऊन तिथे आले पाहिजे। आज हे अधिकारी लोक राजकारण खेळालेत का? तर सत्ताधारीचं ऐकायचं नाही, हे असं त्यांचा शिवशंकरने म्हणलेलं आहे। पण महापौर तुमची आहे, सत्ता आमची आहे। हो, सत्ता आमची आहे, सगळं आमचं आहे, पण हिने ऐकायचं नाही। सोलापूर शहरातलं सत्ता कशी संपवायची तरी अधिकारी वर्गाने काम केलं नाही पाहिजे म्हणून ही सत्ता संपवायची, असं त्यांचं नियोजन बंद चाललंय। पण इथं नियोजन बंद पाण्याचं नाही। कल्पना दिली का या गोष्टीची कल्पना कशाला द्यायची? माझ्या प्रभागातला त्रास होता, पण मी शहराचा पण त्रास आहे याच्यात। महापूरला पण माहिती, मीटिंग महापूर समोरच झालेली आहे, महापूर समोरच मीटिंग झालेली आहे। गणपतीचे नियोजन संबंधित आपले ताई कोण होते, सीपी ताई कोण होते, सगळेजण होते सर तिथं। त्यावेळेस मीटिंग झालेली होती। मध्ये का बरं नाही? जबाबदार कोण? चौबे का धनशेट्टी? तुम्ही चौबे आणि धनशेट्टी नावं घेतले, हे दोघे पण जिम्मेदार आहेत। वारंवार चौबेला आणि वारंवार धनशेट्टीला, वारंवार चाकोतेला यांना कंपल्सरी सांगत होतो की पाण्याचं नियोजन बंद केला पाहिजे। समजा तुम्ही पाण्याच्या टाकीवरून उडी मारली, याचा जबाबदार धनशेट्टी का चौबे? ती संबंधित सर्व महापालिका अधिकारी वर्ग, आयुक्त सर, कारण ह्यांना मिटिंगा घेऊन ह्यांना सगळं सांगून नियोजन बंद का बरं होत नाही? नियोजन बंद किती प्रेमात सांगायचं? तुमच्या मृत्यूला जबाबदार कोण? व्यक्तिनिषेध असतं, अधिकारी वर्ग। अधिकारीवर असं व्यक्ती असं होत नसतं ते अधिकारी वर्ग, कारण ह्या महापालिकेत काम कोण करतो? अधिकारी करत असतो। नावानिशी सांगावं लागतं, नावानिशी मुद्दा म्हणून सांगायला लावतात मला तुम्ही। नाही, पण कोण जबाबदारी? महापालिका अधिकारी वर्ग, पी शंकर पासून ते सगळे जिम्मेदारी। जे पाण्याचे नियोजन बंदल आहेत त्यांच्या नियोजन बंदलबद्दल हे सगळे अधिकारी लोक आहेत। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।